पुण्याच्या कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे। गोळीबारात गणेश काळे याचा मृत्यू झाला। 4 संशयित अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। संशयित आरोपी आंदेकर टोळीतील असल्याची माहिती आहे। गणेश काळे आंदेकर टोळीतील दत्ता काळेचा भाऊ आहे। गणेश काळेवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर कोयत्यानेही वार केले। कोंढव्यातील आमिर खान टोळीकडून हा हत्या झाल्याचा संशय आहे। गणेश काळे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची नावं सुद्धा जय महाराष्ट्रकडे आहे। आज दुपारी 3:35च्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला। लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पीआय कोंढवा एसीपी आम्ही घटनास्थळी धाव घेतली। या ठिकाणी गणेश काळे या इसमावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इसमांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। गणेश काळे आंदेकर टोळीतील दत्ता काळेचा भाऊ होता। ऑटोमधून प्रवास करत असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार त्याच्यावर करण्यात आले। याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन कदमनी, पाहूया। पुण्यातील खडी मशीन चौकामध्ये पुन्हा एकदा जो आहे तो गोळीबार करत गँग वॉर मधून जो आहे तो एकाचा खून झालेला आहे। अगदी ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। आपण पाहतोय की रक्ताचा थारोळा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण का सातत्याने पुणे शहरातील सुरक्षिततावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता आणि आपण पाहतोय की आज दिवसाढवळ्या जो आहे तो दुपारी 3:30च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार झालेला आहे। ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे तो व्यक्ती जो आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीशी निगडीत असल्याची देखील माहिती मिळते। एक गुन्हा जो आहे तो त्याच्यावरती दाखल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर ज्या आरोपीला अटक करण्यात आलेली होती तो आरोपी होता समीर काळे आणि त्याच आरोपीचा भाऊ म्हणजे हा गणेश काळे आहे आणि याच गणेश काळेचा खून या ठिकाणी झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे वनराज आंदेकरच्या हत्येनंतर काही दिवसांपूर्वी आयुष कोमकरचा खून करण्यात आलेला होता। बदला काहीसा जो आहे तो आंदेकरांनी घेतलेला होता। त्यानंतर आता त्यांनी मोर्चा सोमा गायकवाडकडे वळवला आहे का हा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय, कारण का हा समीर काळे जो होता तो सोमनाथ गायकवाड याचा नंबरकारी होता। आंदेकर कुटुंबातले अनेक जण सध्या जेरबंद आहेत। अनेक त्यांचे जे शूटर होते किंवा नंबरकारी होते ज्यांना वाडेकर ग्रुप म्हणलं जातं ते देखील आतमध्ये आहेत। तर मग हा खून कोणी घडवला हा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।